नमस्कार. मुक्त आयुर्वेदमध्ये सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर किरण भोजराज, आपला आयुर्वेदिक डॉक्टर. आज आपण तूप खाणे किंवा घृतसेवन या विषयावर बोलूयात. बरेच रुग्ण येतात, त्यांनी विचारले जातं हा प्रश्न की सर तूप आपण खायला पाहिजे का, किंवा दररोज किती प्रमाणात तूप खायला पाहिजे का, तुपाचं किती दिवसानंतर आपण सेवन करायला पाहिजे. कारण बऱ्याच रुग्णांमध्ये हार्ट प्रॉब्लेम किंवा मोटापा, स्थौल्य, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स असे त्यांच्या शरीरातल्या घटकद्रव्य वाढलेले असतात आणि असे रिपोर्ट्स घेऊन पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचा हा एक कॉमन क्वेश्चन असतो की आहारामध्ये तूप घ्यायला पाहिजे का. तर याचं उत्तर आयुर्वेदानुसार जर सांगायला गेलं तर हो, दररोज आपण आहारामध्ये तुपाचं सेवन आपलं असलं पाहिजे. तूप दररोज आपल्या आहारामध्ये असायलाच पाहिजे. मग तूप असायला पाहिजे तर ते आपण कुठल्या प्रकारचं तूप घ्यायला पाहिजे, ते किती खायला पाहिजे, त्यावर आपण काय खाल्लं तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो हे यावर आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर आयुर्वेदानुसार तुपाचं महत्त्व जर बघितलं तर तूप हे अमृतासमान सांगितलेलं आहे. म्हणजे जीवन प्रदान करणारं, भूक वाढवणारं, मलाला चिकटपणा आणणारं, त्याच्यानंतर बुद्धिवर्धन करणारं, त्वचेला लवचिकता किंवा तुकतुकीपणा वाढवणारं, आपल्या अस्थिसंधी यांच्यामध्ये एक प्रकारचं स्निग्धता वाढवणारं इतकं चांगलं आणि इतकं महत्त्वाचं काम हे तूप आपल्या आहारामध्ये करत असतं. एवढे सगळे त्याचे जर फायदे असतील तर मग तूप का खाऊ नये असं म्हटलं जातं. तर नक्कीच आपण तूप घ्यायला पाहिजे. पण कुठलं तूप खायला पाहिजे तर आपण जे घरी बनवतो, दुधापासून पुन्हा साईपासून लोणी, लोण्यापासून तूप, ही जी प्रोसेस आपण घरी स्वतः बनवून करतो तेच तूप नेहमी आपण खाल्लं पाहिजे. आपण बाजारातून कुठल्याही प्रकारचं कितीही शुद्ध आहे असं म्हणलेलं तूप कधीही आणून घेऊ नये. कारण की आजच्या जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर भेसळीचं प्रमाण एवढं वाढले की आपण कुठलंही तूप अगदी चांगलं आहे असं म्हणू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात चांगलं आपण दररोज आपलं साय काढावी आणि आपलं घरी तूप बनवायला पाहिजे. जर आपण दूध घेत नसू, आपल्याकडे साय बनत नसेल तर आपण बाजारातून लोणी विकत आणावं आणि लोण्यापासून ज्या प्रक्रियेने आपण तूप बनवतो ते आपण घरगुती तूप बनवायला पाहिजे. हे बनवण्यामागे याचं कारण असं आहे की त्यावर तेवढे व्यवस्थित अग्निसंस्कार केले जातात, त्यात आपण कुठलीही भेसळ करत नाही आणि ह्या पद्धतीने बनलेलं तूप हे आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळे चांगले काम आपल्या शरीरावर करत असतं. हेही आपल्याला जमलं नाही तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सिद्ध घृत मिळतात. ते तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्याकडनं विचारून घ्या की कुठलं घृत तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार घेऊ शकता. हे जरी घृत तुम्ही घेतले, जसं की उदाहरणार्थ दाढीमध्ये घृत आहे, असे बरेचसे घृत आहेत, त्यातलं कुठलंही घृत तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण जर दररोज सुरू केलं तर हे याच पद्धतीने तुम्हाला खूप चांगलं काम शरीरासाठी करेल. त्यानंतर आपण बघूयात की जर एवढं चांगलं आहे तर मग घृत आपण कसं घ्यायला पाहिजे. तर शक्यतो जर बघायला गेलं तर दररोज जेवणामध्ये आपण जेव्हा तूप घेतो तर तुपानंतर आपण गरम पाणी जर आपण पिलं तर त्याचा सगळ्यात छान फायदा आपल्या शरीराला मिळेल. कारण घृत हे ज्याला आपण लिपिड असं म्हणतो आणि त्यावर जर आपण गरम पाण्याचं सेवन केलं तर ते शरीरामध्ये पचनाला खूप चांगलं काम करतं आणि पूर्णपणे शरीरामध्ये व्यवस्थित पचतं, जेणेकरून त्या पचल्यामुळे त्याचे जे गुणधर्म आहेत ते पूर्ण गुणधर्म आपल्याला व्यवस्थित मिळतात. मग या पद्धतीने जर आपण घृत सेवन केलं आणि सिद्ध घृत जर आपण सेवन केलं तर आपण अमृताप्रमाणे जे घृताचे फायदे म्हणले ते सगळे फायदे आपल्याला नक्कीच मिळतील. त्यामुळे तूप खाण्याविषयी कोणाला शंका असेल तर बिलकुल घाबरू नका. जर तुम्ही घरी बनवलेलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बनलेलं सिद्ध घृत जर असेल आणि यावर जर गरम पाणी तुम्ही पित असाल, गरम आहारावर जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला कधीही या घृताचा त्रास होणार नाही. त्यामुळे घृत हे नियमित आहारामध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता टिकून राहील. आपल्या शरीराला पण काम करण्यासाठी एक प्रकारची स्निग्धता, एक प्रकारचं वंगण आवश्यक असतं, ते या आपल्याला घृतातून, तुपातून आपल्या शरीराला मिळत असतं आणि ते असेल तरच आपली चयापचय प्रक्रिया, पचन प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते आणि ती चांगल्या पद्धतीने झाली तर आपल्याला कुठलेही छोटे मोठे आजार शक्यतो शरीराला घडत नाही. त्यामुळे स्वस्थ रहा, मस्त जगा. जय आयुर्वेद.